शासन आपल्या दारी असं म्हणणारं सरकार, भाऊ बहिणींना देणारं असं सरकार. पण सध्याच्या तारखेला अडाणी आणि अंबानीचं सरकार हेही म्हटलं जातं. याच संदर्भात आपण राजू वाघमारे यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. साहेब, जर बघितलं गेलं तर सर्वसामान्यांबरोबर अडाणी अंबानीचं नाव जास्त करून आलं, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्वलंत प्रश्नांवरती कधी कॅबिनेट घेतली जात नाही. त्याच्यामधले खास करून जी घेतली जाईल तर रविवारी कधी घेतली जात नाही. यावरती लोकांचे खास टीका टिप्पण्या केली जाते आणि अडाणींसाठी रविवारी कॅबिनेट घेतली जाते, याच्याबद्दल काय म्हणाल? सगळ्यात पहिलं हा आरोप संपूर्णपणे चुकीचा आहे. हा खोडसाळपणाचा आरोप आहे की रविवारी अदानीसाठी घेतली जाते. कॅबिनेट ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतली जाते, महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी घेतली जाते. मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये जे निर्णय घेतात ते जनतेसाठी घेतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचा उल्लेख करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ज्या अदानीबद्दल उद्धव ठाकरे साहेब जे बडबड करतायत त्या अदानीचा संपूर्णपणे ते जे टेंडर आहे धारावीचं, ते संपूर्ण टेंडर जे आहे हे उद्धव साहेबांच्या काळात मुख्यमंत्री असताना ते टेंडर डिझाईन करण्यात आलं, त्याच्या अटी शर्ती ठरवण्यात आल्या. त्याच्यामुळे स्वतः निर्माण केलेल्याच टेंडरला आता बोलणं की ते टेंडर आम्ही केलं नाही, ते रद्द करा. अहो, तुम्हीच तर केलं, तुम्ही विसरलात कसे? आपण जर बघाल तर त्यांचा हेही म्हणणं होतं की जो विकास धारावीकरांचा व्हायला पाहिजे तर ह्या इकडे अडाणींचा विकास होतोय, म्हणूनच त्यांनी आंदोलनही छेडलं होतं. बघा, ते स्वतःच्या तोंडाने म्हणाले काल की आम्ही TDR साठी मोर्चा काढला होता. अहो उद्धव साहेब, धारावीकरांसाठी मोर्चा काढायला पाहिजे, त्यांना घरं मिळण्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे. आणि तो मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही, कारण आमचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की धारावीमधल्या प्रत्येकाला घर मिळणार. इतर SRA प्रकल्पापेक्षा त्या घराचा जो FSI आहे तो जास्त मिळणार आणि प्रत्येकाला धारावीमध्येच घर मिळणार हे आम्ही सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक प्रकल्पामध्ये पात्र अपात्र होतं, तीच गोष्ट धारावीमध्ये होते. त्याच्यात नवीन काय नाही. पण जणू काही खोटं आपण बोलल्याने लोक घाबरतील या उद्देशाने खोटं बोलण्याचा प्रयत्न काल उद्धव साहेबांनी केला. तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि पोरकटपणाचा आहे. तुम्ही म्हणतात की खोटंपण आहे, पण सरकारचे पोस्टरबाजीमध्ये पण खोटेपणा येतोय. एक एजन्सी अशी निघाली ज्या जिकडे जो आहेच नाही आहे, त्या माणसाचे फोटो लावण्यात आले. अशा सरकारच्या योजना घरोघरी पोचतात आहे, तर ह्याच्याबद्दल काय सांगा? सगळ्यात पहिली गोष्ट की एखाद्याचा फोटो त्याच्यातला चुकीचा आला म्हणजे ती योजना चुकीची आहे का? तर नाही. त्या योजनेच्या त्या त्या ॲडव्हर्टाईजमध्ये जे लिहिलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट खरी आहे. आणि आम्ही आमच्या प्रत्येक योजना राबवतोय. आम्ही प्रत्येक योजनेचे पैसे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचवतोय. त्याच्यामुळे अशा प्रकारे टीका करणं, कारण विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झालेली आहे, लोकप्रिय झालेली आहे की ती गेम चेंजर ठरते. म्हणून विरोधकांचं धाबं दणाणल्यामुळे अशी टीका करतात. एक शेवटचा प्रश्न. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे पुढचे भावी मुख्यमंत्री म्हणून बनतील असे पोस्टर काही ठिकाणी लावण्यात येतात. तर पुढचा चेहरा हे अजित पवार म्हणून राहतील का ह्या पुढच्या जे काही सरकार बनवणार याच्यामध्ये? तर त्याच्याबद्दल आपलं भूमिका काय राहील? नाही, एक लक्षात घ्या, प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्याला स्वतःच्या इच्छा असाव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये जर राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत असेल की त्यांचा नेता अजित पवारजी मुख्यमंत्री बनले पाहिजेत, आमची पण स्वतःची इच्छा आहे, शिवसेना शिवसैनिकांची, की आमचे नेते एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री बनले पाहिजेत. पण महायुतीमध्ये सर्वोच्च नेते जे आमचे आहेत ते ठरवतील आणि त्याच्याप्रमाणे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरेल. पण याच्या उलट महाविकास आघाडीमध्ये मी मुख्यमंत्री होणार ही निबंध स्पर्धा सुरू झालेली आहे. एका बाजूला राऊत म्हणतात की उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब म्हणतात की उद्धव साहेब मुख्यमंत्री होऊच शकत नाही, कारण 15 दिवस फक्त मंत्रालयात येणारा माणूस मुख्यमंत्री होत नाही. आणि तिसऱ्या बाजूला तर काँग्रेसमधले डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मुख्यमंत्री पदासाठी. त्याच्यामुळे जी महाविकास आघाडीमध्ये जी स्पर्धा सुरू आहे, निबंध स्पर्धा, की मी मुख्यमंत्री होणार,
ती स्पर्धा महायुतीमध्ये अजिबात नाही. सर्वोच्च नेते जे ठरवतील तोच आमचा मुख्यमंत्री बनेल. नक्कीच. जरी का ह्यांचं म्हणणं असेल की ह्यांच्या का मतीत ह्यांचे जे नेते असतील ते बनेल, पण नेता ठरवेल तो म्हणजे ह्या महाराष्ट्राचं जनता. कारण की येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त असेल, म्हणजे ज्याला लोकांनी पसंती दिलेली त्यांचाच मुख्यमंत्री बनेल, असं काहीसं चिन्ह सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आहे. कॅमेरापासून स्वप्नीलसह चेतन काशीकर, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई.